हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो। तर मी ज्या आपण फर रांगोळी बनवतो, फर उलनच्या ज्या रांगोळी बनवतो, तर त्यामध्ये मी सणवाईज जसे सण येत आहेत तसे वेगवेगळ्या रांगोळी मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते। आय होप की तुम्ही समजत असाल, तुम्हाला वेगवेगळ्या मी जे डिझाईनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते त्या डिझाईनी तुम्हाला समजतायत किंवा नाही हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघा, कारण नवरात्रीत लावण्यासाठी दारावरती छान असं मी तोरण बनवणार आहे आणि सगळ्यांना आवडेल असंच तोरण आहे। बघा मी पुढे कोणतं तोरण बनवते नवरात्रीत घराची शोभा वाढवण्यासाठी, तर इथे बघू शकताय। व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, कारण पुन्हा वाटेल की तुम्हाला व्हिडिओ स्किप केलाय, बघितलेला नाही। छोट्या छोट्या गोष्टी मी सांगणार आहे। इथे पट्टी घेतलेली आहे बघा, पूर्ण पट्टीची रुंदी जी आहे तर ती 36 इंचाची रुंदी आहे। पूर्ण लांबी लांबी 36 इंच आहे। आता 36 5 7 35 आता 35 इकडं अर्धा इंच सोडलं, इकडं अर्धा इंच सोडलं, सगळ्या शेवटी आणि 5 इंच असे मी 7 इंचाचे 5 असे मी पानासाठी हे बघा असे तयार करून घेते। आता इथे बघा 7 इंच इकडच्या बाजूला थोडंसं एक्स्ट्रा होतं माझं पट्टी, तर ती मी पट्टी आता इथं कट करून काढणार आहे। तर तुम्हाला अजून पुढं थोडंसं झूम करून मी दाखवणार आहे। तर सगळी पट्टी आहे जी आहे तर ती आपली 36 इंच आहे। 36 मध्ये आपण फक्त 35 इंच लागणार आहे, दोन्ही साईडला अर्धा इंच मी सोडलेली आहे। तर इथे बघा 7 इंचाचं मी मार्किंग करून घेतले। 7 इंचाचे 5 पाकळ्या आपल्या तयार होणार आहेत। 7 इंचाचं मार्किंग करून घेतल्याच्या नंतर बघा मध्य काढून घेतलेला आहे। मध्य काढून बघा अशा प्रकारे मी पंचकोनी आकार देऊन घेते। हे बघा अशा प्रकारे। आता ही थोडंसं वरती आले, माझ्याकडून थोडंसं चुकलं, खालच्या बाजूला घ्यायचं। हे बघा मी पुढे घेऊन दाखवते तुम्हाला खाली। अशा प्रकारे खालीपर्यंत पंचकोनी आकाराचं पान आपल्याला तयार करायचं आहे। आता जवळजवळ बऱ्याच ताईंना लक्षात आलं असेल की मी कोणत्या प्रकारातलं तोरण बनवते, त्यासाठी तरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्ही सुद्धा बनवू शकता। एवढ्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। हे बघा अर्धा मध्य काढला मी, आता 7चा मध्ये येतो 3.5 इथं मध्य काढला आणि वरून उंची जी अर्ध्यापर्यंत घेतलेली आहे ती त्याचा सुद्धा मध्यच काढलेला आहे बघा। आणि पूर्ण अशी उंची जी आहे तर ती आता ही पानाची जी उंची आहे तर ती जवळजवळ 7.5 इंच आहे। तुम्ही 7 इंचापर्यंत ही पान घेऊ शकताय। तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे पानं जे आहेत तर ते पानं तयार करून घेतलेली आहेत। खूप सोपं तोरण आहे, पण बनवल्याच्या नंतर इतकं सुंदर दिसतंय आणि तुम्हाला सुद्धा बनवण्याची इच्छा होईल, एवढं सुंदर दिसतंय। आणि नवरात्रीत दरवाजावर लावल्याच्या नंतर सगळ्यांना आवडेल एवढं छान असं तोरण आहे। हे बघा पानाचा आता मी इथं आकार दिलेला आहे पंचकोनी आकार। पुन्हा एकदा सांगते, पूर्ण पानाची रुंदी जी आहे तर ती 7 इंच आहे। पूर्ण लांबी जी आहे पानाची तर ती 7.5 इंच आहे। 7.5चा मध्ये काढून अर्ध्यावरती पंचकोनी आकार घेतला आणि पुन्हा त्याचा मध्ये काढून तिथं त्रिकोण असा खाली कोण येण्यासाठी तिथं मध्ये काढून घेतला। त्याच्यानंतर बघा हे बघा दोन्हीकडे 2 पानं काढून घेतले। मधल्या पानाला तेवढं त्रिकोणी आकार न देता मी इथं एक छोटीशी प्लेट घेतली आहे, म्हणजे यामध्ये बसेल एवढीच प्लेट घेतलेली आहे मी। आणि ह्याच्यापेक्षा छोटी नाही, ह्याला बसेल एवढीच घ्यायची प्लेट आपल्याला, तर तेवढीच घेतली। थोडीशी मोठी झाली होती तरीही मी आकार दिलेला आहे। अशाच प्रकारे तुम्हाला लहान मोठी साईज थोडीफार करून घ्यायची आहे। आता याच प्रकारे बघू शकताय तुम्ही, इथून आता वरून 2 इंच मी खाली अशी रेष मारलेली आहे, फक्त एवढेच एकाच पानाच्या तिथे बघा 2 इंच रेष आहे ही। आणि हे बघा ही इथं अशा प्रकारे आकार दिलेला आहे, थोडासा कर्व असा पानाचा आकार दिलेला आहे बघा। आणि इथं अशा प्रकारे स्केल पट्टी लावून बघायची आहे, जेणेकरून आपल्याला असं दोन्ही बाजू सेम याव्यात, सारख्याच याव्यात यासाठी। तर आणखीन आता पुढचा हा आकार जो आहे तर तो मी पुढे देणार आहे। त्या अगोदर बघा आता इथून पुढे आपल्याला जे आहे तर ते उलनचं काम करून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे। इथं बघा हिरव्या कलरची उलन घेतलेली आहे मी, तुम्ही कुठलाही कलर वापरू शकता। यामध्ये बऱ्याच जणांनी लाल कलर वापरलेला आहे, हिरवा कलर वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेही कलर तुमच्याकडे अवेलेबल असतील, परंतु एवढंच आहे की डार्क फेंट आणि दोन्ही कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट कलर छान घ्या, जेणेकरून डार्क दिसावं आणि छान दिसावं।
तर इथं मी हिरवा कलर घेतला आहे बघा, वरतून पूर्ण असा जो आहे तर तो साईडनं बघा आपण अर्धा इंच जो सोडलेलं होतं तर ते साईडनं दोन्ही साईडला येऊन जातं अर्धा इंच, आणि वरती सुद्धा एक पट्टी अशा प्रकारे मी देऊन घेते आणि साईडला अर्धा इंच सोडलेलं इथं अशा प्रकारे झाले। आणि आता हे पंचकोनी आकार जे आहे तर ते अशाच प्रकारे उलण मी हिरव्या कलरची लावून घेणार आहे। आता सध्या इथे मी एकेरी लावते, परंतु नंतर मध्ये सुद्धा मी आणखी एक राऊंड देणार आहे आणि तो राऊंड आता दिसेल तुम्हाला पुढे मी दिलेला। आणि सगळे असे आता एकेरी लावून घेते। दोन्हीकडे 2-2 पानं झालेत बघा, मधला तेवढा आकार सोडलेला आहे आणि मध्ये आपण पानाचा आकार घेतलेला नाहीये, गोल आकार प्लेटनी काढलेला आहे आपण। तर हे बघा अशा प्रकारे मध्ये तुम्हाला आता इथे 2-2 दिसत असतील जे बॉर्डर आहे हिरव्याची, फक्त वरती सिंगल बॉर्डर द्यायची आहे आणि खाली पानांना डबल बॉर्डर दिलेली आहे। त्याच्यानंतर लिंबू कलर घेतलेला आहे आणि लिंबू कलर पूर्ण मी पानांमध्ये भरून घेते। तर हे बघा, आणि तुम्हाला जर समजलं नसेल मेजरमेंट मी कसं घेतले तर पुन्हा तुम्ही पाठीमागे जाऊ शकता, एकदम स्लो व्हिडिओ करा आणि बघा, किंवा ज्या वेळेला तुम्हाला बनवायचं असेल त्यावेळेला तुम्ही व्हिडिओ सुरू करून ठेवा, थोडंसं थांबवत तुम्ही घ्या, सावकाश बघा, लक्ष देऊन बघा। एकदाला दोनदा बघितलात की आपोआपच तुमच्या लक्षात येऊन जाईल की मी मेजरमेंट जे आहे, माप जे आहे तर कितीची घेतली। त्यानंतर हे बघा लिंबू कलरची सगळी पानं अशा प्रकारे मी आता भरून घ्यायची आहे। ते आपल्याला अगदी सोपं असं तोरण आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवणार। हे बघा आता इथं मध्य काढून घेतलेला आहे आपण, जो मधले एक पान होतं तिथं, आणि हे बघा अशा प्रकारे आकार देऊन घेतोय। तर आता हे तुम्हाला लक्षातच आलेलं असेल की मी काय बनवते, तर हे आपण देवीचं तोरण जे खूप व्हायरल होते ते देवीचं तोरण नवरात्रीसाठी मी बनवत आहे। तर वरचा जो मळवट असतो बघा देवीचा, तर त्याचा आकार मी इथं देऊन घेते। आणि आता आपण मागचा जो व्हिडिओ आहे तर तो देवीचंच जे आहे तर ती ड्रॉइंगची रांगोळी आपण काढलेली होती, त्यामध्ये 9 रंगाची रांगोळी आपण 9 रंगाचे पानं वगैरे टाकलेली होती। तो जर व्हिडिओ तुम्ही कोणी मैत्रिणींनी पाहिला नसेल तर एकदा नक्कीच तो व्हिडिओ पाहून घ्या। तर हे बघा अशा प्रकारे डोळे वगैरे वरती चंद्राची कोर कुंकू वगैरे काढून घेतलं मी ड्रॉइंग पूर्ण, आणि त्याच्यानंतर हळदीचा पिवळा रंग घेतलाय आणि इथं मळवट जो आहे तर तो पूर्ण बघा अशा प्रकारे आपण तयार करून घ्यायचा आहे। अगदी सुंदर दिसते। झाल्याच्या नंतर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर तुम्हाला हे तोरण कसं वाटलं हे नक्कीच सांगायला विसरू नका। व्हिडिओला व्ह्यूज खूप छान येत आहेत आणि सगळ्या जणी खूप छान असा प्रतिसाद देत आहेत। फक्त काही जणी मैत्रिणी आहेत तर त्या व्हिडिओ बघण्यात मला वाटते व्हिडिओ बघण्यामध्ये दंग होत आहेत, त्यामुळं कमेंट वगैरे करत नाहीत आणि लाईक करत नाहीत असं मला वाटते। आता हे बघा अशा प्रकारे मळवट तयार करून घेतलाय मी आणि आता आतमध्ये पूर्ण मी भरून घेते। कधीही आपण नेहमी अशाच प्रकारे करायचं आहे की बाहेरून आपण पूर्ण बॉर्डर घ्यायची, कोणताही कलर असू द्या बॉर्डर घ्यायची आणि त्याच्यामधून पूर्ण नंतर भरून घ्यायचं आहे सगळ्या प्रकारे। तर हा हळदीचा कलर आहे तर तो मी आता सगळं इथं मळवट पूर्ण भरून घेते देवीचं, आणि बघा खूप सुंदर असं छान असं तोरण तयार होते आपलं। कितीही कमी करण्याचा प्रयत्न करते, व्हिडिओ छोटा करण्याचा, कारण तुम्हालाही कंटाळा येतो मोठा व्हिडिओ झाल्याच्या नंतर म्हणून, परंतु काही ज्या छोट्या गोष्टी असतात तर त्या सांगायच्या राहून जातात, त्यामुळे व्हिडिओ मोठाच होते। खूप मी ज्या काही गोष्टी आता हे बघा इथं उलण लावायला खूप फास्ट घेतले मी, परंतु काही गोष्टी असतात त्या तुम्हाला स्लोच सांगाव्या लागतात, सावकाश सांगाव्या लागतात। आता इथं बघा मी कुंकवाचं जे चंद्रकोर आहे तर ती इथं काढून घेतलेली आहे, तर खूप सुंदर दिसते चंद्रकोर, आणि त्याच्यावरती कुंकवाचा जो मोठा टिळा असतो तर त्यासाठी इथं उलण काढून घेतली बघा लाल कलरची, आणि गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। बघा एकदम गोल असा आकार आलेला आहे। आणि त्याच्यानंतर आता बघा काळ्या कलरची मी उलण घेतलेली आहे आणि काळ्या कलरने पूर्ण खालचा जो चेहरा आहे तर तो कंप्लीट करून घ्यायचा आहे। आता बरेच जण इथं डोळे वगैरे करून घेतात, परंतु मी मागच्या व्हिडिओमध्ये डोळे वगैरे केले होते, आपण जी गोल रांगोळी बनवली होती त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की रेडीमेड वापरायचे असतील डोळे तुम्ही वापरू शकता, किंवा मी जसे बनवले तसेही बनवू शकता, तुमची मर्जी। मग मी या व्हिडिओमध्ये ही जी छोटी देवी आहे त्यामुळे माझ्याकडे डोळे जे होते ते छोटे होते, त्यामुळे मग मी हे डोळे जे आहेत तर ह्याच देवीला वापरले।
आणि जी कालची जी देवी आपण बनवली होती नवरंगामध्ये त्यामध्ये ती हे जे डोळे जर मी वापरले असते तर ते खूपच छोटे दिसले असते, त्यामुळे मी हाताने बनवलेले आहेत. आता इथं पुढे बघाच मी डोळे लावलेले आहेत, तुम्ही बघत राहा. तर आता हे बघा पूर्ण चेहरा जो आहे तर तो काळ्या कलरने इथं आपण पूर्ण भरून घेतोय आणि पूर्ण चेहरा भरून झाल्याच्या नंतर आता इथं खाली जे आपलं जे रेक्झिन राहिलेलं आहे पानं वगैरे करून, तर ते रेक्झिन संपूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि जे तुकडे उरतात ते तुकडे सुद्धा टाकून द्यायचे नाहीत, ते तुकड्यांचा सुद्धा उपयोग आपल्याला भरपूर होतो, ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे. बघा कसा कसा उपयोग होतोय तो. आता इथं या तोरणालाच आपल्याला उपयोग होणार आहे, थोडेसे तुकडे लागणार आहेत. तर इथे बघा हे डोळे मी वापरले. हे बघा इथं हिरव्या कलरचं मी इथं अशी बांधण्यासाठी दोरी लावलेली आहे आणि एका पानामध्ये शुभ आणि एका पानामध्ये लाभ काढलेला आहे, बघू शकता. हे न दाखवता सुद्धा व्हिडिओ जो आहे तर तो 14 मिनिटाचा झालेला आहे. स्वास्तिक सुद्धा मी दाखवलेलं नाही, कारण स्वास्तिक पण येतं. या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण कलश वगैरे केलाय, त्या व्हिडिओमध्ये स्वास्तिक कसं काढायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं होतं. तर कलश पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या. आता शुभ लाभ हे मी दाखवलेलं नाही, तरी पण बनवताना खूप वेळ जातो, त्यामुळे मग मी हे दाखवलेलं, कारण 14 मिनिटाचा व्हिडिओ झाला आणि तुम्ही दाखवल्यावर खूपच मोठा होतो. त्यामुळे आता इथं बघा स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे टिपके जे आहेत तर ते हे कंपल्सरी आपल्याला द्यायचेच असतात. तर मी इथं टिपके देऊन घेते लाल कलरनेच. आणि ह्या बेल ज्या होत्या आता तुम्हाला दाखवलेल्या, ह्या बेल पाठीमागे आपण झुंबर बनवलेलं होतं बेलचं, तर ते सुद्धा नवरात्रीत खूप सुंदर दिसतं देवीला आपल्याला हे करायला लावण्यासाठी घराला वगैरे. तर इथे बघा ह्या बेल आहेत, त्याच्यामधून लाल कलर घेतलेला आहे डबल आणि मी अशा प्रकारे चिटकावून घ्यायचं आहे. इथे हे रेक्झिनचे तुकडे मी सांगितलं होतं कामाला येतात म्हणून, तर हे बघा अशा प्रकारचे तुकडे आपल्याला रेक्झिनचे कामाला येतात. वरती लावल्याच्या नंतर ह्या ज्या बेल आहेत तर त्या कितीही ओढलं किंवा काही झालं तरी निघत नाही, त्यामुळे वरतून आणखीन हे छोटे रेक्झिनचे तुकडे इथं लावून घ्यायचे आहेत. जसे की आपण आता साईडला जे दोरी लावलेली आहे तर ती दोरीला सुद्धा लावल्याच्या नंतर वरतून मी रेक्झिन लावलेला आहे. या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये ती दोरी कशी लावायची हे मी दाखवलेलं होतं, या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं नाही आहे. आणि तुम्हाला तशी दोरी लावायची नसेल तर गोल करूनही तिथं लावू शकता. आता हे डोळे आणि ही नथ एक घेतलेली आहे, यापेक्षा थोडी मोठी नथ भेटली तर तुम्ही तीही घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार डोळे आणि नथ वापरू शकता इथं. आणि अशा प्रकारचे हे बघा डोळे इथं आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि नथ सुद्धा लावून घ्यायची आहे. बघा देवीचं एकदम रूप किती सुंदर खुललंय आणि किती सुंदर असा देवीचा आकार दिसतोय. त्याच्यानंतर बघा इथं मी डोळे जे आहेत तर ते लावून घेते आणि एकदम चटका बसला, कारण हे डोळे असतात ते पत्र्याचे आहेत आणि पत्रा एकदम त्याच्यावरती गम टाकल्याच्या नंतर तो गरम झाला आणि हाताला चटका बसता. त्यामुळं करत असताना तुम्ही नेहमी थोडंसं लक्ष देऊन करा, हाताला खूप चटके बसतात. आणि ही गन जी आहे तर ती चांगली गरम होऊ द्यायची, तेव्हाच आपलं जे काम आहे तर ते फिनिशिंगमध्ये होतं. त्याच्यानंतर हे बघा इथं तोंड जे आहे तर ते इथं लाल कलरने थोडासा असा गोल असा आकार दिलेला आहे. बघा छोट्या छोट्या गोष्टीने जे आहे तर ते आपलं काम फिनिशिंगमध्ये दिसतं आणि उठावदार दिसतं. इथं त्याच्यानंतर नथ जी आहे तर ते मी इथं ग्लूगनने चिटकावून घेतलेली आहे आणि ही नथसुद्धा मी विकतच आणली इथं आणि लावून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये नथ आपण स्वतः उलनची बनवलेली होती गोल आकार देऊन आणि या व्हिडिओमध्ये आपण लावलेली आहे. किती सुंदर दिसते बघा. तोरण संपूर्ण झालेला आहे. शुभ लाभ. आता स्वस्तिकच्या ठिकाणी बऱ्याच जणींनी पाऊल लावलेले आहेत. मी स्वस्तिक वापरलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाऊल वापरा किंवा स्वस्तिक काढा किंवा ओम काढा. सगळी जी आहेत तर ती शुभचिन्ह आहेत. तर मैत्रिणींनो हे शुभ छान असं शुभचिन्हांचं आपलं नवरात्रीत लावण्यासाठी तोरण तयार झालेलं आहे. हे तोरण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. धन्यवाद.